हे पहा पक्षाला अधिकार, मी अजितदादांच्या सोबत आहे. मी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत म्हणून नाही तर मी अजितदादांच्या सोबत आहे. अजितदादा जिथं असतील तिथं मी गेलेलो आहे. माझी पण या पक्षामध्ये 20 वर्षाची तपश्चर्या आहे. ठीक आहे. त्यामुळं ज्यांनी अजित पवारांचे पुतळे जाळले त्यांचं ऐकून माझ्यावर कारवाई करणार असतील प्रदेशाध्यक्ष तर खुशाल करावी. नाही नाही, हा निर्णय जो आहे तो सामूहिक आहे. मोहोळ तालुक्यातल्या जनतेचा निर्णय आहे. त्यात उमेश पाटील एकट्याचा काय संबंध आहे? उमेश पाटील हा त्या अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये आहे आणि हा निर्णय तो अनगरकर पाटलांनी आणि यशवंत मानेंनी परस्पर घेतलेला आहे. हा मोहोळ तालुक्यावरचा अन्याय आहे आणि याच्याकरता ही भावना जी मोहोळ तालुक्यातल्या जनतेची आहे ती अजितदादांपर्यंत पोहोचावी म्हणून तो मोहोळ बंदचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये अजितदादांच्यापर्यंत ह्या भावना पोहोचवणे एवढाच मर्यादित उद्देश होता. ही खरी गोष्ट आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळी अजितदादांनी शपथ घेतली होती त्यावेळेला राजन पाटलांनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांचे पुतळे जाळले होते आणि त्यामुळं खरं तर अनगरकरांच्या विरोधामध्ये आम्ही त्यावेळेसपासूनची भूमिका घेतली. आता हे दुर्भाग्याची गोष्ट आहे की त्याच व्यासपीठावरून माझ्यासारख्या अनेक वर्ष अजितदादांवर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये कारवाईची मागणी केली जाते. राजन पाटलांनी अजितदादाचा पुतळा जाळला होता. याच्या संदर्भामध्ये काय खुलासा त्यांनी केला? अजितदादांवर प्रेम होतं म्हणून आज अजितदादाकडे आले का सत्ता होती अजितदादाकडे म्हणून अजितदादाकडे आले? सत्ता नसती तर राजन पाटील हे अजितदादाच्या सोबत आले असते का? हा प्रश्न अजितदादांनी त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाला, तटकरे साहेबांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारण्याची गरज आहे. आणि जर सत्ता नसताना उमेश पाटील अजितदादांना सोडून गेला असता का? हा सुद्धा प्रश्न त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला विचारला.